हा हायर और ग्रॉस कॅलरीफिक व्हॅल्यू हायर असेल तर त्याला आपण कशाने दाखवतो HCV आणि लोअर असेल तर काय हो LCV. काय म्हटले हो हायर और ग्रॉस कॅलरीफिक व्हॅल्यू लोअर और नेट कॅलरीफिक व्हॅल्यू. हायर असेल तर काय हो HCV आणि लोअर असेल तर काय LCV. LCV काय येईल LCV इज इक्वल टू HCV minus latent heat of water vapor form. LCV is equal to HCV minus mass of hydrogen into 9 into latent heat of steam. Next part. कुठपर्यंत आलो होतो आपण कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड फ्युएल. गुड फ्युएल असेल तर पहिला हायर कॅलरीफिक व्हॅल्यू, दुसरा आहे मॉडरेट इग्निशन टेम्परेचर, थर्ड आहे लो मॉइश्चर कंटेंट, फोर्थ आहे लो नॉन कंबस्टिबल मॅटर, फिफ्थ होतं मॉडरेट वेलोसिटी ऑफ कंबशन. नेक्स्ट प्रोडक्ट्स ऑफ कंबशन शुड नॉट बी हार्मफुल, लो कॉस्ट, इजी टू ट्रान्सपोर्ट, इझिली कंट्रोलेबल कंबशन्स. काय म्हटलंय हायर कॅलरीफिक व्हॅल्यू, second moderate ignition temperature, third low moisture content, fourth low non-combustible matter, fifth moderate velocity of combustion, sixth products of combustion should not be harmful, sixth seventh low cost, easy to transport, and nine easily controllable combustions. कोण सांगते फास्ट एकदा कॅरेक्टरिस्टिक्स एक जण एक जण रॅन्डमली. अरे मुली फास्ट. आवाज येतोय का यश 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 बागेवाडीकर. अरे रिप्लाय द्या यस नो आवाज येतोय. येतोय सर. ठीक आहे कोण सांगू शकताय का 9 पॉइंट्स ऑफ गुड कॅरेक्टरिस्टिक्स. Characteristics of good fuel. There are 9 characteristics. First, higher calorific value. A fuel should possess high calorific value. नाही फक्त नाव सांगा फक्त. Okay. Second, moderate ignition temperature. Third, low moisture content. Fourth, low non-combustible matter. 5, moderate velocity of combustion. 6, products of combustion should not be harmful. 7, low cost. 8, easy to transport. 9, easily controllable combustion. ठीक आहे गुड. कोण सांगते आणखी संस्कृती डिटेल. Yes, sir. Higher calorific value. हाँ. First, higher calorific value. Second, moderate ignition temperature. Third, low moisture content. Fourth, low non-combustible matter. Fifth, moderate velocity of combustion. Sixth, products of combustion should not be harmful. Seventh, low cost. Eighth, easy to transport. Ninth, easily controllable combustion. D30 अभिजित. अभिजित. Yes, sir. Characteristics first. Okay. Higher calorific value. Higher calorific value, moderate ignition temperature, low moisture content, low non-combustible matter. Fifth, moderate velocity of combustion. Product of combustion should be not harmful. Low cost, easy to transport, easy to control combustion. इझिली कंट्रोलेबल कंबशन. परत एकदा बघा कोणते पॉइंट्स आहेत रे. फर्स्ट हायर कॅलरीफिक व्हॅल्यू, सेकंड मॉडरेट इग्निशन टेम्परेचर, थर्ड लो मॉइश्चर कंटेंट, फोर्थ लो नॉन कंबस्टिबल मॅटर, फिफ्थ मॉडरेट वेलोसिटी ऑफ कंबशन, सिक्स products of combustion should not be harmful, 7 low cost, 8 easy to transport, easily controllable combustions. कुठपर्यंत लिहिले हो फोर्थ लिहिले पॉइंट बरोबर. Yes, sir. फिफ्थ ला moderate velocity of combustion. Fifth moderate velocity of combustion लिहिलं. Yes, sir. त्याच्या पुढे लिहा a good fuel have velocity of combustion should be moderate.
एकच लाईन लिहायची. अ गुड फ्युएल शुड हॅव वेलोसिटी ऑफ कंबशन शुड बी मॉडरेट. हा एकच सेंटेन्स महत्वाचं आहे. गुड फ्युएल शुड हॅव वेलोसिटी ऑफ कंबशन शुड बी मॉडरेट. झालं. हा मॉडरेट वेलोसिटी ऑफ कंबशन, त्याच्या पुढे काय लिहिणार? अ गुड फ्युएल शुड हॅव वेलोसिटी ऑफ कंबशन शुड बी मॉडरेट. 6 products of combustion should not be harmful. 6 लिहिलं. हा झालं 6 पॉइंट. Yes, sir. हा काय? प्रोडक्ट्स ऑफ कंबशन शुड नॉट बी हार्मफुल. मग काय लिहिता येईल? कंबशन ऑफ फ्युएल शुड नॉट गिव्ह ऑब्जेक्शनेबल और हार्मफुल और ऑब्जेक्ट पॉइझनस प्रोडक्ट. कोणते 3 शब्द आहेत? कंबशन ऑफ फ्युएल शुड नॉट गिव्ह, फ्युएलचं जर कंबशन केलं तर त्याच्यापासून आपल्याला काय मिळणार नाही? शुड नॉट गिव्ह ऑब्जेक्शनेबल और हार्मफुल और पॉइझनस प्रोडक्ट. कंबशन ऑफ फ्युएल शुड नॉट गिव्ह, आपल्याला काय मिळणार नाही? ऑब्जेक्शनेबल प्रोडक्ट मिळणार नाहीत किंवा हार्मफुल किंवा पॉइझनस प्रोडक्ट मिळणार नाही विच पोल्यूट द एन्व्हायरमेंट. फॉर एक्झाम्पल कार्बन मोनॉक्साईड, SO2, H2S. बघा 6 पॉइंट. कोणता आहे 6 पॉइंट? परत एकदा बघा. प्रोडक्ट्स ऑफ कंबशन शुड नॉट बी हार्मफुल. पॉइंट नंबर 6 काय सांगता येईल? प्रोडक्ट्स ऑफ कंबशन शुड नॉट बी हार्मफुल. काय म्हणता येईल? कंबशन ऑफ फ्युएल शुड नॉट गिव्ह ऑब्जेक्शनेबल और हार्मफुल और पॉइझनस प्रोडक्ट. प्रोडक्ट्स ऑफ कंबशन शुड नॉट बी हार्मफुल. कंबशन ऑफ फ्युएल शुड नॉट गिव्ह, काय म्हटलं? Combustion of fuel should not give objectionable or harmful or poisonous products which pollute the environment. For example, carbon monoxide, SO2, H2S. लिहिला 6. कंप्लीट करा 6. हम्म 6 कंप्लीट झालं की सांगायचं फास्ट. Complete. हा 6 काय हो? प्रोडक्ट्स ऑफ कंबशन शुड नॉट बी हार्मफुल. मग काय? जे कंबशन पासून बाहेर पडणारं मटेरियल आहे ते काय ऑब्जेक्शन घेण्यासारखं नसावं, धोकादायक नसावं. पॉइझनस म्हणजे काय? विषारी नसावं किंवा त्याच्यापासून विच पोल्यूट द एन्व्हायरमेंट. फॉर एक्झाम्पल गॅसेस कोणते बाहेर पडायला नको आहे? तो CO म्हणजे काय? कार्बन मोनॉक्साईड आहे. SO2 सल्फर डायऑक्साइड आहे. आणि थर्ड कोणता आहे? H2S आहे. So नेक्स्ट. CO means carbon dioxide, na? हा CO कार्बन मोनॉक्साईड आहे. CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड. Okay. हा लक्षात येईल का दोन्हीचा डिफरन्स? CO म्हणजे काय? कार्बन मोनॉक्साईड. CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड. काय डिफरन्स हो दोन गॅसेस मध्ये? CO कार्बन मोनॉक्साईड हा विषारी असतोय, पण कार्बन डायऑक्साईड हा फक्त त्याच्यामुळे काय होतं? पोल्युशन वाढतं. पण कार्बन मोनॉक्साईड हा विषारी असतोय. इट शुड नॉट प्रोड्यूस कार्बन मोनॉक्साईड. SO2 म्हणजे काय? सल्फर डायऑक्साईड. अँड H2S म्हणजे काय? हा थर्ड गॅस कोणता आहे? H2S. Hydrogen sulfide. थर्ड कोणता आहे? हायड्रोजन सल्फाइड. हे लक्षात 3 शब्द लक्षात ठेवायचे. प्रोडक्ट ऑफ कंबशन शुड नॉट बी हार्मफुल. कोणते? ऑब्जेक्शनेबल, हार्मफुल और पॉइझनस. नेक्स्ट 7th लो कॉस्ट. 7वा पॉइंट घ्या. 7th पॉइंट लो कॉस्ट. 7th कोणता आहे? लो कॉस्ट. A good fuel should be readily available in bulk at cheap rate. कमीत कमी किमतीत जास्तीत जास्त अमाऊंट आपल्याला मिळावी. काय म्हटलं? 7th पॉइंट लो कॉस्ट. मग काय सांगता येईल? लो कॉस्ट 7th पॉइंट. अ गुड फ्युएल शुड बी, काय म्हणता येईल? अ गुड फ्युएल शुड बी रेडिली अवेलेबल इन बल्क ऍट अ चीप रेट. कमीत कमी किमतीमध्ये तो बल्क मध्ये आपल्याला मिळावा, लार्ज अमाऊंट मध्ये आपल्याला मिळावा. काय सांगता येईल? लो कॉस्ट. A good fuel should be, काय म्हणता येईल? लो कॉस्ट. A good fuel should be readily available in bulk at cheap rate.
सांगता येईल का? आवाज खणखणीत कोण सांगतंय? लिहिलं 7व्या पॉइंटला लो कॉस्ट अ गुड फ्युएल should be readily available at a cheap rate. 8वा कोणता आहे? इझी टू ट्रान्सपोर्ट. 8वा पॉइंट कोणता आहे? इझी टू ट्रान्सपोर्ट. अ गुड फ्युएल शुड बी रेडिली अवेलेबल इन बल्क ॲट द चीप रेट. याला आपण काय म्हणतो? लो कॉस्ट. फ्युएल मस्ट बी इझी टू हँडल, स्टोअर अँड ट्रान्सपोर्ट ॲट अ लो कॉस्ट. एकच सेंटेन्स लिहायचं. हा, पॉइंट नंबर 8 इझी टू ट्रान्सपोर्ट. मग इझी टू ट्रान्सपोर्ट असेल तर काय सांगणार सांगा? अ फ्युएल मस्ट बी इझी टू हँडल, स्टोअर अँड ट्रान्सपोर्ट ॲट अ लो कॉस्ट. कोणता आहे हो? इझी टू लो कॉस्ट. कोणाला म्हणता येईल लो कॉस्ट? अ गुड फ्युएल शुड बी a good fuel should be readily available in bulk at the cheap rate. 7th point, कोणता आहे 7th point? A good fuel should be readily available in bulk at cheap rate. 7th लिहिला, reply the yes no. Yes, sir. 8 ला easy to transport. Point number 8 easy to transport. Point number 8 easy to transport. मग काय म्हणता येईल? इझी टू ट्रान्सपोर्ट असेल. फ्युएल मस्ट बी इझी टू हँडल, स्टोअर अँड ट्रान्सपोर्ट ॲट लो कॉस्ट. कमीत कमी किमतीत आपल्याला हँडल करता आला पाहिजे, साठवता आला पाहिजे किंवा त्याची वाहतूक करता आली पाहिजे. सिंगल सेंटेन्सला इझी टू ट्रान्सपोर्ट काय लिहिणार सांगा? अ फ्युएल मस्ट बी इझी टू हँडल, स्टोअर अँड ट्रान्सपोर्ट ॲट लो कॉस्ट. कोणते 3 पॉइंट्स आहेत सांगा? इझी to handle, easy to transport, easy to easy to handle, store and transport at a low cost. Low cost. 3 शब्द आहेत. कोणते? हँडल, स्टोअर अँड Store and ट्रान्सपोर्ट ॲट लो कॉस्ट. काय सांगता येईल? इझी टू ट्रान्सपोर्ट. परत एकदा सांगा. इझी टू ट्रान्सपोर्ट. फ्युएल मस्ट बी इझी टू हँडल. इझी टू ट्रान्सपोर्ट काय म्हणता येईल? Fuel must be easy to handle, store and transport at low cost. 9 easily controllable combustion. 9th point कोणता आहे हो? Point number 9 easily controllable combustion. Combustion of fuel should be easy to start or stop when required. Easily controllable combustion कुणाला म्हणता येईल? Point number 9 काय येईल? पॉइंट नंबर 9 इझिली कंट्रोलेबल कंबशन. Combustion of fuel should be easy to start or stop when required. आणि 10th ला इन केस ऑफ सॉलिड फ्युएल साइज ऑफ पीस ऑफ फ्युएल शुड बी युनिफॉर्म सो दॅट कंबशन इज रेग्युलर. जर त्याची एकसारखी साईज असेल, युनिफॉर्म साईज असेल तर कंबशन सुद्धा, ज्वलन सुद्धा काय रेग्युलर आहे, एका कॉमन वेनी होतं. कोणता बघा? 9वा आणि 10वा पॉइंट एकदम सिंपल आहे. पॉइंट नंबर 9 इझिली कंट्रोलेबल कंबशन. कंबशन ऑफ फ्युएल शुड बी इझी टू स्टार्ट और स्टॉप व्हेन रिक्वायर्ड. 9 इझिली कोणाला म्हणतो आपण? पॉइंट नंबर 9 इझिली कंट्रोलेबल कंबशन. कंबशन ऑफ फ्युएल शुड बी इझिली कंट्रोलेबल कंबशन. Combustion of fuel should be easy to start or stop when required. Easily controllable combustion काय म्हटलं? पॉइंट नंबर 9 easily controllable combustion. Combustion of fuel should be काय म्हटलंय? Combustion of fuel should be easily controllable combustion. Combustion of fuel should be easy to start or stop when required. And point number 10 in case of solid fuel. Point number 10 in case of solid fuel the size of piece of fuel should be uniform so that combustion is regular. काय सांगता येईल बघा? Characteristic of good fuel. Point number 10 in case of point number 10 in case of solid fuels. Point number 10 in case of solid fuel
the size of pieces of fuel should be uniform so that combustion is regular. झाले 10 points. 10वा पॉइंट Yes, झाला. sir. Yes, sir. हा Yes, कोण sir. हा तुमच्या नोटबुक मधले किंवा कोण सांगते परत एकदा 10 पॉइंट्स नुसते हायलाइट केलं तरी सांगाल चालतील पॉइंट्स. गोविंद सांगताय. Yes, sir. हा 10 पॉइंट सांगायचे फास्ट. Characteristics of good fuel: air हाँ. calorific value. Second, moderate ignition temperature. हाँ. Third, low moisture content. Four. Moderate velocities. Products of combustion Should should not be harmful. 7, low cost. 8, easy to transport. 9, easily controllable combustion. हा ठीक आहे. आकांक्षा सांगताय. हा आकांक्षा. कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड फ्युएल. आकांक्षा. अरे आवाज येतोय का? ठीक आहे. आकांक्षांचा आवाज येत नाही. श्रद्धा. श्रद्धा सांगताय का? Yes, sir. हा कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड फ्युएल. First, higher calorific value. Second, moderate ignition temperature. Third, low moisture content. Four, low non-combustible matter. Fifth, moderate velocity of combustion. Six, products of combustion should not be harmful. Seven, low cost. Eight, easy to transport. Nine, easily combustible, controllable combustion. हा 10 in case of solid In fuel. case of solid fuel, the size of places of fuel should be combustible in हा regular. ठीक आहे. चला नेक्स्ट. Sir. कोणाला हा 9 and 10 explain काय repeat. हा इझिली कंट्रोलेबल कंबशन म्हणजे सहजासहजी त्याला आपण एकदा पेट घेतलाय फ्युएलने किंवा लाकूड आहे समजा बाय फॉर एक्झाम्पल काय लाकूड आहे तर त्याला सहजासहजी थांबवता आलं पाहिजे. येतं काय लक्षात. स्टार्ट आउट टू स्टॉप वेन रिक्वायर्ड. आपल्याला गरज पडेल त्यावेळेला आपल्याला त्याला पेटवता आलं पाहिजे. आपल्याला नकोय त्यावेळेला त्याला थांबवता आलं पाहिजे. आणि 10वा पॉइंट काय जर त्या लाकडाचे ठोकळे एकसारखे असतील तर जे ज्वलन आहे जो कंबशन प्रोडक्ट आहे तो काय रेग्युलर एकसारखा असतो. येईल का लक्षात. 10वा पॉइंट काय साईज ऑफ पीस ऑफ फ्युएल. पीस म्हणजे काय त्याचे तुकडे जर एकसारखे असतील तर कंबशन सुद्धा कसं एकसारखं होतं. आणि 9वा पॉइंट काय आपण सांगतो कंबशन ऑफ फ्युएल शुड बी इझी टू स्टार्ट. त्याला आपण कधीही सुरुवात करू शकतो. आपण कधीही पेटवू शकतो आणि कधीही आपल्या सोयीनुसार त्याला बंद पण करतो. स्टॉप म्हणजे बंद पण करता आलं पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो इझिली कंट्रोलेबल कंबशन. नेक्स्ट कोणाला काय डाऊट आहे का याच्यावर. कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय गुड फ्युएलची वैशिष्ट्ये. आहे काय डाऊट कुणाला काय. सर ते 5वा पॉइंट एकदा रिपीट सांगा. हा मॉडरेट वेलॉसिटी ऑफ कंबशन. कंबशनची वेलॉसिटी जे ज्वलन आहे ते काय पेट घेतं त्याचं एकदम फास्ट वेलॉसिटी नको आहे. एकदम पटकन जळून मोकळं व्हायला नको आहे. त्याला थोडं मॉडरेट म्हणजे एक मिनिमम स्पीडनी ते ज्वलन व्हायला पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो त्याची वेलॉसिटी वेग कशाचा कंबशनचा हा मीडियम पाहिजे. एकदम कमी पण नको आहे एकदम फास्ट पण नको आहे. एका लेवलने किंवा त्याला आपण काय म्हणतो मॉडरेट वेलॉसिटी ऑफ कंबशन. नेक्स्ट आहे का डाऊट काय. हा इझी टू ट्रान्सपोर्ट एकदा एक्सप्लेन करा. इझी टू ट्रान्सपोर्ट. ट्रान्सपोर्ट म्हणजे काय वाहतूक. आपल्याला काय करायचं आहे कंबशन प्रोडक्ट समजा लाकूड आहे आपल्याला काय करायचं आहे त्या लाकडाला व्यवस्थित हँडल करता आलं पाहिजे. त्याला स्टोअर पण करता आलं पाहिजे आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला पोहोचवता पण आलं पाहिजे. हे सगळं करत असताना त्याला कमीत कमी किमतीत करता आलं पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो ऍट लो कॉस्ट. बघा काय म्हटलंय हो इझी टू ट्रान्सपोर्ट फ्युएल मस्ट बी इझी टू हँडल. त्याला हाताळता पण व्यवस्थित सहजासहजी आलं पाहिजे. त्याला स्टोअर साठवून पण ठेवता आलं पाहिजे आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला ट्रान्सपोर्ट करायचं आहे पण त्याची कॉस्ट पण कशी पाहिजे कमीत कमी पाहिजे. लो कॉस्ट पाहिजे. नाहीतर तुमच्या त्या कंबशनच्या याच्यापेक्षा जर त्याची ट्रान्सपोर्ट जास्त होत असेल कॉस्ट तर त्याचा काय बेनिफिट होणार नाही. नेक्स्ट कोणते पॉइंट्स आहेत कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड फ्युएल. फर्स्ट
higher calorific value. Second, moderate ignition temperature. Third, low moisture content. Fourth, low non-combustible matter. Fifth, moderate velocity of combustion. Six, products of combustion should not be harmful. Seven, low cost, easy to transport, easily controllable combustion. In case of solid fuel, the size of piece of fuel. In case of solid fuels, the size of piece of fuel should not be uniform, should be uniform so that combustion is regular. हे लक्षात. नेक्स्ट काय नेक्स्ट हेडिंग टाका, कंपॅरिझन बिटवीन सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस फ्युएल. आपण 3 टाइप बघितले होते. कुठं बघितले होतो? हा, फक्त हेडिंग टाका, कंपॅरिझन बिटवीन कोणाच्या मध्ये हो, सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस फ्युएल. कंपॅरिझन बिटवीन कोणाच्या मध्ये बघा, सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस फ्युएल. आपण सेकंड स्लाइडला काय बघितलं होतं सांगा? क्लासिफिकेशन बघितलं होतं. काय क्लासिफिकेशन होतं? Chemical fuels are classified on the basis of occurrence and preparation. काय म्हटले हो? Chemical fuels are classified on the basis of occurrence and preparation. त्याचे 2 टाइप्स होते. फर्स्ट टाइप प्रायमरी और नॅचरल. सेकंड टाइप आहे सेकंडरी और डिराइव्ड. प्रायमरी और नॅचरल असेल तर काय होतं? प्रायमरी और नॅचरल, सॉलिड, लिक्विड, गॅसेस. सॉलिड असेल तर वूड, कोल. लिक्विड असेल तर काय, पेट्रोलियम. थर्ड काय, गॅसेस असेल तर काय, नॅचरल गॅसेस. सेकंडरी असेल तर काय, सॉलिड, चारकोल, कोक. लिक्विड, पेट्रोल, डिझेल, केरोसिन. गॅसेस, एलपीजी, बायोगॅस अँड कोल गॅस. कोणते तो? सॉलिड, वूड, कोल. लिक्विड, क्रूड पेट्रोलियम. गॅसेस, नॅचरल गॅसेस. सॉलिड असेल चारकोल, कोक. लिक्विड, पेट्रोल, डिझेल, केरोसिन अँड एलपीजी, बायोगॅस अँड कोल गॅस. बघा मग आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? कंपॅरिझन बिटवीन कुणाच्या मधलं कंपॅरिझन आहे हो? सॉलिड, लिक्विड, गॅसियस फ्युएल. कंपॅरिझन बिटवीन कुणाच्या मध्ये कंपॅरिझन? सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस फ्युएल. हेडिंग काय टाकलं हो? कोण सांगते? कंपॅरिझन बिटवीन कोणते तो? सॉलिड, लिक्विड अँड लिक्विड गॅसेस. हा बघा, सॉलिड म्हटलं की फॉर एक्झाम्पल काय, वूड म्हणजे लाकूड लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. लिक्विड म्हटलं की आपण काय, पेट्रोल, डिझेल, केरोसिन. आणि गॅस म्हटलं की काय, एलपीजी. डोळ्यासमोर आपल्या 3 फ्युएल ठेवायचे, सॉलिड, लिक्विड, गॅस. हा, सॉलिड मध्ये कोण असते? वूड म्हणजे लाकूड असू शकतोय. कोल म्हणजे काय, कोळसा असू शकतोय. लिक्विड मध्ये काय, कोणते फ्युएल आहेत? पेट्रोल आहे, डिझेल आहे, केरोसिन आहे. आणि गॅसेस मध्ये काय, एलपीजी. आपण घरामध्ये जो गॅस वापरतो त्याला आपण काय म्हणतो? लिक्विड पेट्रोलियम गॅस, किंवा त्याला आपण काय म्हणणार आहे? एलपीजी. लिक्विड पेट्रोलियम गॅस, किंवा त्याला आपण काय म्हणतो? एलपीजी. येईल का लक्षात? काय म्हणणार आहे त्याला? लिक्विड पेट्रोलियम गॅस, किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो? एलपीजी. हा, कंपॅरिझन बिटवीन कुणाच्या मध्ये सांगा? सॉलिड, लिक्विड सॉलिड, लिक्विड, लिक्विड गॅसेस. हा, एक्झाम्पल्स आपल्याला लक्षात राहण्यासाठी कोणते घेऊ शकतो आपण सांगा? सॉलिड, सॉलिड साठी वूड, कोल. कोल. लिक्विड साठी पेट्रोलियम. पेट्रोल, डिझेल. गॅससाठी एलपीजी. हा बघा, आता नेक्स्ट पार्ट, पॉइंट ऑफ कंपॅरिझन. आता याचं आपल्याला या तिन्हीच कंपॅरिझन करायचं आहे, सॉलिड, लिक्विड अँड गॅस. कोणाचं कंपॅरिझन करायचं आहे? सॉलिड, लिक्विड आणि गॅस. पॉइंट ऑफ कंपॅरिझन, पहिला पॉइंट आहे कॉस्ट, त्याची किंमत. आता साहजिक असं, जर वूड असेल, लाकूड असेल तर त्याची किंमत एकदम चीप आहे, स्वस्त असतोय, आपल्याला माहित आहे. लिक्विड असेल, पेट्रोल, डिझेल असेल तर काय, थोडस महाग असतं, त्याला आपण काय म्हणतो? कॉस्टली. आणि गॅस असेल तर त्याची किंमत जास्त असते, त्याला मोर कॉस्ट. हा, पहिला पॉइंट कोणता आहे? रिलेटिव्ह कॉस्ट, किंमत. पॉइंट ऑफ कंपॅरिझन मधला फर्स्ट पॉइंट, त्याला आपण काय म्हणतो? रिलेटिव्ह कॉस्ट. हा, सॉलिड फ्युएल असेल तर तो कसा आहे? चीप आहे, स्वस्त आहे. लिक्विड फ्युएल असेल तर काय रे? कॉस्टली आहे. आणि गॅसियस फ्युएल असेल तर मोर कॉस्टली. सांगता येतील पॉइंट्स? पॉइंट ऑफ कंपॅरिझन, सॉलिड फ्युएल, लिक्विड फ्युएल अँड गॅसियस फ्युएल. फर्स्ट काय? रिलेटिव्ह कॉस्ट. रिलेटिव्ह कॉस्ट असेल तर काय सांगतो आपण? रिलेटिव्ह कॉस्ट, सॉलिड फ्युएल असेल तर चीप,
लिक्विड फ्युएल असेल तर कॉस्टली आणि गॅसेस फ्युएल असेल तर काय मोर कॉस्टली. कोणते पॉइंट आहे तो? पॉइंट ऑफ कंपॅरिझन सॉलिड फ्युएल, लिक्विड फ्युएल अँड गॅसेस फ्युएल. हा, रिलेटिव्ह कॉस्ट कसं आहे हो? सॉलिड असेल तर किंमत कमी आहे, लिक्विड असेल तर त्याच्यापेक्षा थोडी जास्त आहे, आणि गॅसेस असेल तर त्याच्यापेक्षा जास्त आहे. मग काय एकदम कमी असेल तर त्याला आपण चीप स्वस्त म्हणतो, कॉस्टली आणि मोर Medium. कॉस्टली. बघा आता याच्या किमतीच्या विरुद्ध आहे. नेक्स्ट काय? कॅलरीपिक व्हॅल्यू, म्हणजे याच्यापासून मिळणारी हीट, याच्यापासून मिळणारी एनर्जी. कॅलरीपिक व्हॅल्यू असेल सॉलिड, लाकूड जळलं तर आपल्याला जास्त हीट मिळत नाही, एनर्जी मिळत नाही, मग आपण काय म्हणतो? लो. पेट्रोल डिझेल असेल तर त्याचे हाय, आणि गॅस असेल तर हायर. सांगता येईल का? सांगा. कोणता पॉइंट आहे पहिला? रिलेटिव्ह कॉस्ट, किंमत काय? सॉलिड चीप आहे, लिक्विड कॉस्टली आहे, गॅसेस कसं आहे? मोर More कॉस्टली आहे. costly. कॅलरीपिक व्हॅल्यू म्हणजे काय? त्याच्यापासून मिळणारी हीट किंवा त्याच्यापासून मिळणारी आपल्याला एनर्जी. कॅलरीपिक व्हॅल्यू कोणाला म्हणतो आपण? त्याच्यापासून मिळणारी एनर्जी किंवा हीट. त्याच्यापासून मिळणारी एनर्जी किंवा हीट, त्याला आपण काय म्हणतो? कॅलरीपिक व्हॅल्यू. सॉलिड असेल तर आपल्याला जी एनर्जी मिळते ती कमी आहे, लिक्विड असेल तर त्याच्यापेक्षा जास्त आहे, आणि गॅसेस फ्युएल असेल तर काय त्याच्यापेक्षा जास्त आहे. नेक्स्ट, इग्निशन टेम्परेचर. नेक्स्ट पॉइंट कोणता आहे? इग्निशन टेम्परेचर. कोणाला म्हणतो इग्निशन टेम्परेचर? ज्या टेम्परेचरला ते फ्युएल पेट घेतं त्याला आपण काय म्हणतो? इग्निशन टेम्परेचर. आपण बघा, कम्पेअर करा, लाकूड पेटवायला वेळ लागतोय, पेट्रोल डिझेल लगेच पेटतंय, आणि त्याच्यापेक्षा कमी वेळेत गॅस पेटतो. काय इग्निशन टेम्परेचर म्हणजे काय? ज्या पॉइंटला, ज्या टेम्परेचरला ते फ्युएल पेट घेतं त्या टेम्परेचरला आपण काय म्हणतो? इग्निशन टेम्परेचर. मग सॉलिड फ्युएल असेल तर इग्निशन टेम्परेचर कसं आहे? हाय. हाय. लिक्विड असेल तर काय? लो. आणि गॅसेस असेल तर लोएस्ट. कमी. काय म्हटलंय बघा? पॉइंट ऑफ कंपॅरिझन. कोणते 3 पॉइंट आहे? तो पहिला रिलेटिव्ह कॉस्ट. दुसरा कॅलरीपिक व्हॅल्यू. तिसरा इग्निशन इग्निशन टेम्परेचर. सांगता येईल का? बघा, पहिला रिलेटिव्ह कॉस्ट, किंमत सॉलिडची कमी आहे, त्याच्यापेक्षा जास्त कुणाची आहे? लिक्विडची. त्याच्यापेक्षा जास्त कुणाची आहे? गॅसची. कॅलरीपिक व्हॅल्यू म्हणजे त्याच्यापासून मिळणारी एनर्जी किंवा हीट. सॉलिड असेल तर कमी मिळते, लिक्विड असेल तर हाय, गॅस असेल तर त्याच्यापेक्षा. इग्निशन टेम्परेचर असेल तर काय? सॉलिड असेल तर हाय, लिक्विड असेल तर लो, आणि गॅस असेल तर लोएस्ट. कोण सांगता येईल 3 पॉइंट? एक जण रॅन्डमली. फास्ट, एक जण. Point of comparison. Solid liquid, solid fuel, liquid fuel, and gaseous fuel. First, relative cost. Solid fuel मध्ये cheap आणि liquid मध्ये liquid fuel मध्ये costly आणि gaseous fuel मध्ये more costly. कॅलरीपिक value. Solid fuel मध्ये low, liquid fuel मध्ये high आणि gaseous fuel मध्ये higher. Ignition टेम्परेचर. सॉलिड फ्युल मध्ये हाय, लिक्विड फ्युल मध्ये लो आणि गॅसेस फ्युल मध्ये लोएस्ट. ठीक आहे. आणखीन कोण एक जण रॅन्डमली? Relative cost in solid fuel are cheap. Relative cost in liquid fuel are costly. Relative cost in gaseous fuel are more costly. Calorific value for solid fuel is low. Calorific value for liquid fuel is high. Calorific value for gaseous fuel are higher. Ignition temperature for solid fuel are high. Ignition temperature for liquid fuel is low. Ignition temperature for gaseous fuel are lowest. नेक्स्ट. 3 पॉइंट लिहिताय का सगळे एकाच वेळी लिहिता? येस सर. लिहितो सर. बरं, 3 ला परत लिहू आपण. चार्ट काढा. पहिला कॉलम पॉइंट ऑफ कंपॅरिझन सॉलिड फ्युएल, लिक्विड फ्युएल, गॅसेस फ्युएल. पहिले 3 पॉइंट. रिलेटिव्ह कॉस्ट म्हणजे त्याची किंमत, कॅलरीपिक व्हॅल्यू म्हणजे त्याच्यापासून मिळणारी हीट, आणि इग्निशन टेम्परेचर म्हणजे ज्या टेम्परेचरला ते पेट घेते त्याला आपण इग्निशन टेम्परेचर म्हणतो.
3 पॉइंट लिहिले की सांगा आपण 4th पॉइंट चालू करू. स्टोरेज, ट्रान्सपोर्ट अँड सेफ्टी. 3 पॉइंट कंप्लीट झाले की सांगा 4था पॉइंट कोणता आहे? स्टोरेज, ट्रान्सपोर्ट, सेफ्टी. 5वा आहे रेट ऑफ कंबशन, 6वा आहे मोड ऑफ कंबशन आणि 7वा आहे कंबशन प्रोडक्ट. कोणते पॉइंट्स आहेत? तो स्टोरेज. कोणते पॉइंट्स आहेत? स्टोरेज, transport and safety. सेफ्टी. नेक्स्ट पॉइंट आहे रेट ऑफ Rate of combustion. Combustion, mode of Next. combustion, आणि Combustion products. हा लेट झाले की सांगा. झालं. Complete, sir. Complete. हा कोणता आहे पॉइंट ऑफ कंपॅरिझन? Relative cost. हा पहिला कोणता आहे? Relative Relative cost. सेकंड, Calorific value. Calorific value. थर्ड, Ignition Ignition temperature. फोर्थ, storage, Transport and Transport and safety. हा कोणते आहेत बघा पॉइंट ऑफ कंपॅरिझन? रिलेटिव्ह कॉस्ट, सेकंड कॅलोरिफिक व्हॅल्यू, थर्ड इग्निशन टेम्परेचर, फोर्थ स्टोरेज. हा फोर्थ कोणता आहे? स्टोरेज, ट्रान्सपोर्ट अँड transport and safety. हा बघा काय स्टोरेज, ट्रान्सपोर्ट, सेफ्टी असेल तर फर्स्ट कोणता आहे? सॉलिड फ्युएल, सेकंड लिक्विड फ्युएल अँड थर्ड गॅसेस फ्युएल. हा स्टोरेज असेल लाकूड, आता कम्पेअर करताना वूड, पेट्रोल आणि एलपीजी. सांगा बरं काय का वूड असेल तर त्याला रिक्वायर्ड स्पेस कशी लागेल? लार्ज. ट्रान्सपोर्टेशन कन्व्हिनियंट आहे विदाउट एनी रिस्क आहे. लाकडं वाहतूक करायला कोणती रिस्क आहे का नाही? त्याला फक्त एकच कंडिशन आहे की त्याला स्पेस, त्याची जागा जास्त लागते. काय म्हटले बघा? स्टोरेज, ट्रान्सपोर्ट अँड सेफ्टी. वूड लाकूड असेल तर आपल्याला काय स्पेस जास्त लागते, जागा साठवायला जागा जास्त लागते. ट्रान्सपोर्टेशन सहजासहजी करू शकतो, कोणत्याही टाईपची आपल्याला रिस्क नाही, विदाउट एनी रिस्क. सांगा बरं पॉइंट कोणता आहे? स्टोरेज, ट्रान्सपोर्ट अँड सेफ्टी. कोणता पॉइंट आहे? स्टोरेज, ट्रान्सपोर्ट, सेफ्टी. वूड सॉलिड फ्युएल असेल तर काय? वूड. सांगा बरं काय? रिक्वायर्ड लार्ज स्टोरेज स्पेस अँड ट्रान्सपोर्टेशन कन्व्हिनियंट विदाउट एनी रिस्क. आता पेट्रोल डिझेल असेल तर बघा लेस स्पेस फॉर स्टोरेज, साठवायला जागा कमी लागते. ट्रान्सपोर्टेशन थ्रू पाईपलाईन्स अँड टँक्स विथ केअर. आपल्याला काय पेट्रोल डिझेलची वाहतूक करायची असेल तर कशातून करतो आपण? पाईपलाईन्स मधून किंवा टँक्स मधून किंवा टँकर्स मधून. विथ केअर म्हणजे काय? काळजी घेऊन करावं लागते आपल्याला. काही लो लेस स्पेस फॉर स्टोरेज, जागा कमी लागते साठवायला. ट्रान्सपोर्टेशन थ्रू पाईपलाईन्स अँड टँक्स विथ केअर. कशातून आपण ट्रान्सपोर्टेशन करतो? वाहतूक पाईपलाईन्स मधून किंवा टँक्स मधून, त्याची काळजी घ्यावी लागते. आणि गॅस असेल तर काही लो स्टोरेज डिपेंड अपॉन प्रेशर. कशावर अवलंबून आहे ते? प्रेशरवर. ट्रान्सपोर्टेशन थ्रू पाईपलाईन्स बट नॉट सेफ. पाईपलाईन्स मधून आपण काय करू शकतो? त्याचं ट्रान्सपोर्टेशन करू शकतो, पण ते सेफ आहे का? नाही, ते घातक आहे. काही सांगा मग स्टोरेज, ट्रान्सपोर्ट, सेफ्टी. सॉलिड असेल तर वूड असेल तर काय? लार्ज स्टोरिंग स्पेस, जागा भरपूर लागते. ट्रान्सपोर्टेशन विदाउट एनी रिस्क आहे. लिक्विड असेल, पेट्रोल डिझेल असेल तर काय? लेस स्पेस फॉर स्टोरेज, जागा कमी लागते. पण ट्रान्सपोर्टेशन आपण कशातून करतो? पाईपलाईन्स अँड टँक्स विथ केअर, त्याची काळजी घ्यावी लागते. आणि गॅस असेल तर काय? स्टोरेज डिपेंड अपॉन प्रेशर. कोणावर डिपेंड आहे? प्रेशरवर डिपेंड आहे.
ट्रान्सपोर्टेशन थ्रू, कशातून करतो आपण ट्रान्सपोर्टेशन? पाईपलाईन्स, बट Pipeline. नॉट सेफ. कशातून करतो आपण ट्रान्सपोर्टेशन Pipeline. थ्रू? Pipeline. बट नॉट Safe. हा, सांगता येईल का एक जण? स्टोरेज ट्रान्सपोर्ट सेफ्टी. फास्ट. हा, कोण सांगते? सायली आहेत का? सायली? हा येस सर. हा, सांगा बरं. फोर्थ पॉइंट, स्टोरेज ट्रान्सपोर्ट अँड सेफ्टी. In solid fuel storage, transport and safety are required large storing space and transportation convenient without any risk. In liquid fuel, less space for storage, transportation through pipelines and tanks with care. हा, In gaseous fuel, storage depends on pressure, transportation through pipelines, but not safe. येते का लक्षात? Yes, सायली? sir. हा, येते. नेक्स्ट बघा, आता नेक्स्ट पॉइंट किती आहे? फिफ्थ पॉइंट, रेट ऑफ कंबशन. आपल्याला कसं रेट ऑफ कंबशन, सॉलिड म्हणलं की वूड, लिक्विड म्हणलं की पेट्रोल डिझेल आणि गॅस म्हणलं की एलपीजी. LPG. हा, रेट ऑफ कंबशन. हा, ज्वलनाचा रेट. कंबशन म्हणजे काय? पेट घेण्याचा रेट, ज्वलनाचा रेट. हा, वूड असेल तर काय रे? लो. नॉन युनिफॉर्म म्हणजे एकसारखा असू शकतो काय? एकसारखा असू शकत नाही. नॉट इझी टू कंट्रोल, एकदा लाकूड पेटलं की त्याला आपण सहजासहजी कंट्रोल करू शकत नाही. काय म्हटलंय बघा? रेट ऑफ कंबशन. रेट ऑफ कंबशन काय? लो, नॉन युनिफॉर्म, नॉट इझी टू कंट्रोल. काय सांगता येईल सांगा? हा, रेट ऑफ कंबशन कसा येईल? फास्ट. Solid fuel असेल तर low, नॉन युनिफॉर्म, to control. नॉट इझी टू कंट्रोल. हा, रेट ऑफ कंबशन काय? रेट ज्वलनाचा रेट कमी आहे, एकसारखा असू शकत नाही, त्याला सहजासहजी कंट्रोल करू शकत नाही. लिक्विड फ्युएल असेल तर सांगा बरं काय? एकसारखा आहे, हाय रेट ऑफ कंबशन अँड इझी टू कंट्रोल. पेट्रोल डिझेल. समजा रॉकेल आहे, रॉकेल पेट एकसारखं घेतोय, त्याचा रेट पण जास्त आहे आणि सहजासहजी कंट्रोल करू शकतो. गॅसियस फ्युएल बघा, युनिफॉर्म. Hello, sir. हा, बोला. हॅलो. Hello. हा, आता पाठीमागच्या प्रॉब्लेम मध्ये लिक्विड फ्युल मध्ये कंट्रोल कसं, म्हणजे आपण कसं करू आपण शकतो? हा, फॉर एक्झाम्पल आपण केरोसिन स्टोव्ह मध्ये घेतले. फॉर एक्झाम्पल आपण काय घेतले? Kerosene. हा, रॉकेल आपण स्टोव्ह मध्ये घेतलं, त्याला आपण त्या नॉबच्या साहाय्याने कमी जास्त करू शकतो. येते का लक्षात तुम्हाला काय म्हणायचं आहे? Yes, yes, yes. हा, रॉकेल आपण कशामध्ये घेतोय? स्टोव्ह मध्ये घेतोय आणि त्याला आपण Okay. स्पीड कमी जास्त करू शकतो. Yes. हा, त्यालाच आपण काय म्हणतो? इझी टू कंट्रोल. तसं Control. लाकडाला आपल्याला काय करता येईल का? स्विच वगैरे, की बाबा पेट घ्यायला लागले, आता तू थांब. तसं काय करता येणार नाही. येईल का लक्षात? रेट ऑफ कंबशन लो, नॉन युनिफॉर्म, नॉट इझी टू कंट्रोल. लिक्विड फ्युएल मध्ये काय? रेट एकसारखा आहे, आपल्या हातात असते ते स्पीड किती द्यायची. हाय रेट ऑफ कंबशन, इझी टू कंट्रोल. गॅसला पण सेम आहे, युनिफॉर्म, हाय रेट ऑफ कंबशन अँड इझी टू कंट्रोल. आपण नॉब बंद केला तर त्याचं काय? कंट्रोल कमी जास्त करू शकतो आपण. बरोबर का? आपण वापरतो डेली यूज मध्ये, स्टोव्ह असेल, गॅस असेल तर. हा, सांगता येईल का हो? नेक्स्ट पॉइंट मग कोणता आहे? हा, रेट ऑफ कंबशन. सॉलिड फ्युएल असेल तर काय? लो, नॉन युनिफॉर्म, नॉट इझी टू कंट्रोल. लिक्विड फ्युएल काय? युनिफॉर्म, हाय रेट ऑफ कंबशन अँड इझी टू कंट्रोल. गॅसेस फ्युएल असेल तर काय? युनिफॉर्म, हाय रेट ऑफ कंबशन अँड इझी टू कंट्रोल. नेक्स्ट पॉइंट, मोड ऑफ कंबशन. कोण सांगते हो? हा, नेक्स्ट. पॉइंट ऑफ कंपॅरिझन कोण सांगते? एक जण कोण सांगते बघू आपण. हा, रोहिणी सांगताय पॉइंट ऑफ कंपॅरिझन कोणते कोणते आहेत? Yes, sir. हा, कोणते आहेत? पहिला पॉइंट. Relative cost, सेकंड. calorific value, third, ignition temperature, हा, fourth, storage, transport and safety, हा, fifth, rate of combustion, हा, sixth, mode of combustion, and seventh, combustion product. हा. बघा मग मोड ऑफ कंबशन काय येईल सांगा? हा, डू नॉट. लाकूड असेल, पेट घ्यायला कुठल्या असेंब्ली, कुठल्या अपरेटरची गरज आहे का नाही? नॉट रिक्वायर्ड एनी स्पेशल असेंब्ली. डू नॉट रिक्वायर. कुठेही आपण पेटवू शकतो, पेट घेऊ शकतो.
वूड असेल तर काय डू नॉट रिक्वायर्ड एनी स्पेशल असेंब्ली. आपल्याला लाकडं पेटवायचे असतील किंवा सॉलिड कोळसा पेटवायचा असेल तर आपल्याला कुठल्याही स्पेसिफिक किंवा कोणत्याही apparatus गरज नाही. डू नॉट रिक्वायर एनी स्पेशल असेंब्ली. पण लिक्विड फ्युएल असेल तर रिक्वायर डिव्हाइसेस सच ॲज. काय म्हटलंय बघा, लिक्विड फ्युएल असेल तर आपल्याला काय करावं लागतंय, रिक्वायर्स डिव्हाइस सच ॲज. कोणते कोणते 3 पॉइंट्स आहेत, ॲटोमायझर, बर्नर अँड ऍस्पिरेटर. आपले फॉर एक्झाम्पल स्टोव्ह. फॉर एक्झाम्पल आपण काय घेतो, स्टोव्ह केरोसिन घेतलंय. जर केरोसिन असेल तर त्याच्यासाठी मोड ऑफ कंबशन साठी आपल्याला काय करावं लागेल, त्या केरोसिनचं आपल्याला काय करायचं आहे, कंबशन करायचं आहे. रिक्वायर्स कोणत्या डिव्हाइसची गरज आहे हो, ॲटोमायझर, बर्नर, ऍस्पिरेटर. आता बघा समजा आपण गॅस घेतला, रिक्वायर्ड डिव्हाइसेस लाईक कॉम्प्रेसर, रेग्युलेटर अँड बर्नर. गॅसला काय लागतो आपल्याला, कॉम्प्रेसर लागतोय, रेग्युलेटर लागतो आणि लास्टला काय, बर्नर. कोणता आहे तो मोड ऑफ कंबशन सांगा परत एकदा. वूड असेल, कोल असेल, डू नॉट रिक्वायर्ड एनी स्पेशल असेंब्ली, कुठेही आपण त्याला पेट देऊ शकतो. सेकंड, लिक्विड फ्युएल असेल, फॉर एक्झाम्पल केरोसिन असेल तर कोणते 3 apparatus लागतात आपल्याला, ॲटोमायझर, बर्नर, ऍस्पिरेटर. गॅसेस फ्युएल असेल तर कोणते लागतात हो, compressor, regulator, and burner. बर्नर. आणि लास्ट कंपॅरिझनचा पॉइंट त्याला आपण काय म्हणतोय, कंबशन products. कोणता पॉइंट आहे हो, कंबशन. कंबशन ज्वलन झाल्यानंतर जे शिल्लक राहतं त्याला आपण काय म्हणतो, कंबशन प्रोडक्ट. आता कोल असेल, वूड असेल तर काय पाठीमागे राहते, ऍश म्हणजे राख राहते. ऍश म्हणजे काय हो, लाकूड जर जाळलं तर शेवटी काय राहतो, राख. ऍश म्हणजे राख राहते आणि काय कार्बन डायऑक्साईड वगैरे गॅसेस बाहेर पडतात. कोळसा. कंबशन प्रोडक्ट्स काय, ऍश अँड गॅसेस. ऍश म्हणजे काय हो, राख शिल्लक राहते, गॅसेस बाहेर पडतात. लार्ज अमाऊंट ऑफ नॉन कंबस्टिबल मॅटर. आपण जर लाकूड पेटवलं तरी पाठीमागे काय हो, लार्ज अमाऊंट ऑफ न ज्वलन झालेलं मॅटर शिल्लक राहतं, कोळसा वगैरे राहतो, तुम्ही बघितलं. कंबशन प्रोडक्ट, सॉलिड फ्युएल काय सांगतो सांगा आपण, काही लोक कंबशन प्रोडक्ट्स, सॉलिड फ्युएल कोणते तो, Ash and gases. Ash and gaseous, large amount of non-combustible matter. नॉन कंबस्टिबल कोणाला म्हणतो, ज्याचं ज्वलन होऊ शकत नाही त्याला पण काय म्हणतो, Non-combustible matter. आता लिक्विड फ्युएल घेतलं तर काय, लेस अमाऊंट ऑफ नॉन कंबस्टिबल मॅटर. म्हणजे काय, जर आपण काय घेतलं, पेट्रोल घेतलं, केरोसिन घेतलं आणि त्याच्यापासून जे शिल्लक राहणारं मटेरियल आहे ते नगण्य खूप कमी आहे, आपल्याला कळत सुद्धा नाही, त्याला आपण काय म्हणतो, लेस अमाऊंट ऑफ नॉन कंबस्टिबल मॅटर. प्रोडक्ट कॅन बी ऍश, लेस, स्मोक, लेस. म्हणजे कुठेही जर एखाद्याने रॉकेल घेतलं, केरोसिन घेतलं तर आपल्याला ऍश कुठेही दिसत नाही, स्मोक म्हणजे धूर कुठेही दिसत नाही. काय दिसतो, कुणी बघितलंय, किंवा पेट्रोल घ्या किंवा डिझेल घ्या, जर तुम्ही काय त्याचा यूज केला, लेस अमाऊंट ऑफ काय म्हणता येईल, लेस किंवा आपल्याला सापडतच नाही, शिल्लकच राहत नाही, नगण्य राहत. लेस अमाऊंट ऑफ नॉन कंबस्टिबल मॅटर, प्रोडक्ट्स कॅन बी ऍशलेस अँड स्मोकलेस. धूर विरहित किंवा राख विरहित प्रोडक्ट शिल्लक राहतात, त्याला आपण काय म्हणतोय, कंबशन प्रोडक्ट्स ऑफ लिक्विड फ्युएल. लेस अमाऊंट ऑफ नॉन कंबस्टिबल मॅटर, प्रोडक्ट्स कॅन बी ऍशलेस अँड स्मोकलेस. आणि लास्ट गॅसियस फ्युएल, प्रोडक्ट्स आर ऍशलेस अँड स्मोकलेस. आपण गॅस यूज केला तर काय, राख बाहेर पडत नाही किंवा धूर बाहेर पडत नाही, त्याला आपण काय म्हणतो, गॅसियस फ्युएल. पॉइंट ऑफ कंपॅरिझन बघा, लास्ट पॉइंट कोणता आहे, कंबशन प्रोडक्ट. कंबशन झाल्यानंतर, ज्वलन झाल्यानंतर, लास्ट पॉइंट ऑफ कंपॅरिझन, लास्ट पॉइंट कोणता आहे, कंबशन प्रोडक्ट, सॉलिड फ्युएल. जर आपण एकदा त्याला काय केलं, कंबशन केलं, जे शिल्लक राहतात त्याला आपण काय म्हणतो, कंबशन प्रोडक्ट. सॉलिड फ्युएल असेल तर कोणते आहे तो, ऍश अँड गॅसेस. लार्ज अमाऊंट ऑफ नॉन कंबस्टिबल मॅटर. लिक्विड फ्युएल असेल तर काय हो, Less amount of non-combustible matter. Products can be Ashless and smokeless. एवढं राईट करा, फास्ट राईट करा.
काय रे झालं का बघा फास्ट. पॉइंट ऑफ कंपॅरिझन पहिला रिलेटिव्ह कॉस्ट, कॅलरीफिक व्हॅल्यू, इग्निशन टेम्परेचर, स्टोरेज, ट्रान्सपोर्ट अँड सेफ्टी, रेट ऑफ कंबशन, मोड ऑफ कंबशन अँड कंबशन प्रोडक्ट्स. काय म्हटलं पहिला पॉइंट, पॉइंट ऑफ कंपॅरिझन. फर्स्ट रिलेटिव्ह कॉस्ट, सेकंड कॅलरीफिक व्हॅल्यू, थर्ड इग्निशन टेम्परेचर, फोर्थ स्टोरेज, ट्रान्सपोर्ट, सेफ्टी, rate of combustion, mode of combustion and combustion products. अटेंडन्स पण टाका साइड बाय साइड. अटेंडन्स मार्क करा साइड बाय साइड. हा अभिराज लिहिताय का? तोरणे तोरणे अभिराज. रोहन सुरुवात आहे. रिप्लाय द्या येस नो. हा रोहन येस सर लिहितोय. लिहित आहे, ठीक आहे, गुड. हा प्रणव काय डाऊट आहे का? काय अडचण आहे काय? प्रणव साळुंके. नो सर. हा असेल तर सांगा. आपण सगळ्या नोट्स वगैरे आपण काय होते साईडला ऍडिशनल मटेरियल मध्ये सगळंच देतोय. नोट्स आहेत, एमसीक्यू तर तुम्हाला सगळेच दिलेले आहेत एकदाच. हा असाइनमेंट्स आहेत, काय डाऊट्स असतील, प्रॉब्लेम्स सगळे आपण स्कॅन करून अपलोड करायला आहे. फ्युएल पण आपण अपलोड करू. येईल का लक्षात तुम्हाला? सेकंड आयएससी कशावर, सेकंड चॅप्टर टेस्ट कशावर द्यायचे? फ्युएल वर. कंप्लीट झालं. टेस्ट कवा असेल? काय म्हटले? टेस्ट म्हणलं कवा असेल? काय आवाज येईना तुमचा व्यवस्थित. चॅप्टर टेस्ट कधी आहे सर? टाइम टेबल देतील तुम्हाला 5 तारखेच्या पुढे. आता आपली टेस्ट येईल ते फ्युएल वर आणि त्याच्यावरच काय असेल आयएससी. येईल का लक्षात तुमच्या? हा सर. हा हे कंप्लीट झालं की सांगा हा चार्ट. आणखीन एक तुमच्याकडे हे आहेत का हो, कॅल्क्युलेटर्स आहेत का? Yes, sir. Yes, sir. हा, ठीक आहे. Yes, sir. हा नेक्स्ट लेक्चरला आपण कॅल्क्युलेटर ठेवायचे. Yes, sir. हा हा कंप्लीट झालंय. नो सर. झालं. हा मुलीमध्ये रिप्लाय द्या. Complete, sir. हा परत एकदा बघा, अटेंडन्स पण मार्क करा. हा कंपॅरिझन बिटवीन सॉलिड, लिक्विड, गॅसेस, फ्युएल. सॉलिड फ्युएल, लिक्विड फ्युएल, गॅसेस फ्युएल. सॉलिड म्हणलं की काय पकडायचं? कोल, वूड. लिक्विड म्हणलं की पेट्रोल, डिझेल, केरोसिन. गॅसेस म्हणलं की एलपीजी, लिक्विड पेट्रोलियम गॅस किंवा आपण घरी वापरतो तो गॅस. पहिला पॉइंट आहे पॉइंट ऑफ कंपॅरिझन, रिलेटिव्ह कॉस्ट, चीप, कॉस्टली, मोर कॉस्टली. सेकंड आहे
कॅलरीपिक व्हॅल्यू, सॉलिड फ्युएल असेल तर लो, लिक्विड फ्युएल असेल तर हाय, गॅसेस फ्युएल असेल तर हायर. इग्निशन टेम्परेचर, नेक्स्ट पार्ट आहे इग्निशन टेम्परेचर. सॉलिड फ्युएल असेल तर हाय, लिक्विड फ्युएल असेल तर लो, गॅसेस फ्युएल असेल तर लोएस्ट. नेक्स्ट पॉइंट आहे पॉइंट ऑफ कंपॅरिझन, स्टोरेज ट्रान्सपोर्ट सेफ्टी. नेक्स्ट पॉइंट ऑफ कंपॅरिझन कोणता आहे? स्टोरेज ट्रान्सपोर्ट सेफ्टी. रिक्वायर्ड लार्ज स्टोरिंग स्पेस अँड ट्रान्सपोर्टेशन कन्व्हिनियंट विदाउट एनी रिस्क. लिक्विड फ्युएल असेल तर काय? लेस स्पेस फॉर स्टोरेज. लिक्विड फ्युएल असेल लेस स्पेस फॉर स्टोरेज. ट्रान्सपोर्टेशन थ्रू पाइपलाइन्स अँड टँक्स विथ केअर. Gaseous fuel, storage depend upon pressure, transportation through pipelines, but not safe. Rate of combustion, solid fuel low, non-uniform, not easy to control. Liquid fuel uniform, high rate of combustion and easy to control. Gaseous fuel uniform, high rate of combustion and easy to control. Mode of combustion do not require any special assembly. Liquid fuel requires device such as atomizer, burner, aspirator. Require device like compressor, regulator and burner. Combustion product, ash and gases, large amount of non-combustible matter, less amount of non-combustible matter. Product can be ashless and smokeless. Products are ashless and smokeless. कोण सांगते सांगा? पॉइंट ऑफ कंपॅरिझन चे पॉइंट्स. रिलेटिव्ह कॉस्ट, हा value, ignition temperature, rate of combustion, mode of combustion, combustion product. हा नेक्स्ट वैभवी. हा Relative cost, calorific value, ignition temperature, storage, transport and safety, rate of combustion, mode of combustion, combustion products. हा नेक्स्ट. हा रॅन्डमली एक जण. हा फास्ट. Relative cost, calorific value, ignition temperature, storage, transport and safety, rate of combustion, mode of combustion, combustion products. ठीक आहे. नेक्स्ट. हा कोण सांगताय आणखी? Point of Ah. combustion, relative cost, calorific value, ignition temperature, storage, transport and safety, rate of combustion, mode of combustion and combustion products. ठीक आहे. आणखीन मुलामध्ये एक जण. हा शंभूराजे सांगा. D13. Yes, sir. हा पॉइंट ऑफ कंपॅरिझन. Relative cost, calorific value, ignition temperature, हा storage, transport and safety, हा rate of combustion, mode of combustion and combustion products. हा कोणते 3 टाइप आहेत फ्युएलचे? Solid fuel, liquid fuel, gaseous fuel. हा सॉलिडचे एक्झाम्पल सांगताय? Wood, हा लिक्विडचं petrol, diesel, आणि गॅसेस फ्युएल. LPG. हा गुड सांगता येत आहे. काय अडचण नाही. आणखीन कोण सांगताय? एकदा बघू आपण. हा प्रणोती सांगताय D37. Yes, sir. हा पॉइंट ऑफ कंपॅरिझन. Relative cost, calorific value, ignition temperature, storage, transport and safety, rate of combustion, mode of combustion and combustion product. हा कंबशन म्हणजे काय? हा जळणे. हा ठीक आहे. जळण. ठीक आहे. काय डाऊट्स कुणाला? No, sir. ठीक आहे. आज आपण थांबू. उद्या आपण काय कॅल्क्युलेशन म्हणजे प्रॉब्लेम्स घेऊ. कॅल्क्युलेटर सगळ्यांकडे असावेत. कुणाकडे नाहीत असं आहे का? तुम्हाला अप्लाइड मेकॅनिक्सला मॅथ्सला लागतेच आता. हा कॅल्क्युलेटर आहेत का तुमच्याकडे? Yes, sir. हा Yes, sir. हा आपल्याला लागतायत. उद्या आपण चालू करू प्रॉब्लेम. ठीक आहे. थांबूया. Yes, sir.